त्या संदर्भात बैठक झाली, नेमकं काय आहे? बघा, मागच्या वर्षी आम्ही क्रिकेट नॉलेज सेंटर म्हणून प्रोग्राम चालू केले होते. त्याच्यात क्युरेटर्स, माळी, स्कोरर्स, अंपायर, जे क्रिकेट रिलेटेड ज्या गोष्टी आहेत तिकडे कुठेतरी क्रिकेटर्सना एक सेकंड इनिंग नसली पाहिजे. जर क्रिकेटमध्ये सक्सीड करू शकले नाहीत, जर ते मुंबईला खेळू शकले नाही, भारताला खेळू शकले नाहीत किंवा तिन्ही फॉर्मॅट क्रिकेटमधले खेळू शकले नाही, तर त्यांना कुठेतरी एक अपॉर्च्युनिटी त्यांच्या करिअरमध्ये असली पाहिजे म्हणून आम्ही लास्ट इयर क्रिकेट नॉलेज सेंटर प्रोग्राम्स चालू केला होता. यावर्षी त्याचाच हा भाग म्हणून आम्ही मुंबई युनिव्हर्सिटीशी बेसिक चर्चा केली की आपण एक प्रोग्राम रन करू शकतो का जेणेकरून त्या मुलांना डिग्री मिळू शकते ग्रॅज्युएशनची. तर मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये बऱ्यापैकी हायब्रिड प्रोग्राम्स आहेत जिकडे प्रॅक्टिकल नॉलेज, ऑनलाईन कोर्सेस आणि त्याच्यामुळे त्यांना एक ॲडव्हान्टेज मिळू शकतो नोकरीसाठी. कारण गव्हर्नमेंट नोकरी पाहिजे असेल किंवा चांगल्या MNCमध्ये जॉब हवा असेल तर ग्रॅज्युएशन मस्ट आहे. आणि जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी क्रिएट होऊ शकते. त्याचाच एक पार्ट म्हणून आमच्या अपेक्स काउन्सिलने डिसाईड केलं की आपण एक असा मुंबई युनिव्हर्सिटीशी एकत्र येऊन एक प्रोग्राम रन केला पाहिजे आणि त्याच्यासाठी आता आम्ही स्टेप्स घ्यायला सुरुवात केली. मुंबई त्यांच्याकडे ऑलरेडी असे प्रोग्राम आहेत, पण ते स्पेसिफिक पर्पजसाठी आम्हाला करायचे होते. त्याच्यासाठी प्रायमरी आमची चर्चा झाली. कारण आता तुम्हाला हा करिक्युलम बनवायला लागणार. कारण हा जर कोर्स सुरू करायचा झाला तर जून जुलै जे अकॅडमिक इयर आहे तेव्हा हा प्रोग्राम रन होणार. तर हे पुढचे 2-3 महिने करिक्युलम तयार करण्यात जाईल. ह्याच्यात ऑलरेडी आमचे जे माजी भारतीय क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी यांचा अनुभव आहे, त्यांची सुद्धा आम्ही मदत घेऊ. जे ह्याच्यात व्हॅल्यू ॲड करू शकतील अशा लोकांना इन्व्हॉल्व्ह करून हा प्रोग्राम सक्सेसफुली चालू करण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्याकडे रजिस्टर्ड मोर दॅन 10,000 मुलं मुंबई क्रिकेटशी संलग्न. त्यात 400 ते 500 प्लेयर स्टेटसाठी खेळत असतात. त्याच्यामध्ये ते सगळेच ग्रॅज्युएट नसतात किंवा सगळ्यांनाच एज्युकेशन घेता येत नाही, कारण त्यांचा पूर्ण वेळ क्रिकेटमध्ये जात असतो. तर आमच्याकडे जी मुंबईचे इमर्जिंग प्लेयर्स आहेत, जे अंडर-19 असतील, अंडर-23 असतील, त्यांना कुठेतरी हा एक बॅकअप प्लॅन त्यांच्या आयुष्यासाठी असला पाहिजे. म्हणून हा आमचा प्रयत्न राहील पहिल्या फेजमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.